येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. मुंबईत आज ठाकरेंच्या शिव्या तर एकनाथ शिंदेंच्या डरकाळ्यांचा आवाज घुमणार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेतील 6 खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर आज दोनही शिवसेनेचे मुंबईत जाहीर मेळावे होणार आहेत. षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागणार आहेत हे नक्की. फुटलेल्या 6 खासदारांना गद्दार, पळपुटे अशा ठाकरे शैलीमध्ये उद्धव ठाकरे टोमणे मारतील. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आज ते काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे गोरेगावमधील नेस्को मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा शिवसेना मेळावा होणार आहे. इथे एकनाथ शिंदे 6 खासदारांबद्दल काय बोलतात, तसंच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आणखी कोणती डरकाळी फोडतात याची उत्सुकता आहे. एकूणच राज्यात आज रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास होणाऱ्या दोनही शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्द्यांकडे राज्याचं लक्ष लागलंय. पंढरीतील आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर ड्रोन शूटिंगला असणार बंदी, शासनानं काढले आदेश. विधान परिषद आचारसंहितेमुळे गेल्या महिन्यानंतर या महिन्याची महापालिकेतील सभा देखील रद्द. आता विशेष समिती सभापती आणि महिला बालकल्याण सभापती कोण होणार याची उत्सुकता. 10 दिवसात होणार सभा. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा 23 जून रोजी सोलापूरच्या MIDCतील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं केला जाणार सत्कार. निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य. हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. बंडखोरीनंतर खासदार ओमराजेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे हे UBTचे अभिषेक बॅनर्जी. मंत्री नितेश राणेंची सडकून टीका. म्हणाले, काँग्रेस विलिनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. आगे आगे देखो होता है क्या. ठाकरेंच्या 6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार. शिवसेनेचे संतोष बांगर, बच्चू कडू ते शंभूराजे देसाईंचा दावा. शरद पवार गटाचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात. धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. आमचा एकही खासदार फुटणार नाही. आत्रामांच्या दाव्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचं प्रत्युत्तर. नागपूरच्या अंबाझरी इथं 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रॅक्शन प्रेस प्रकल्पाची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पायाभरणी. या प्रकल्पामुळे संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनाला चालना मिळून आयातीवरील अवलंबित्व कमी होणार. 62,370 टन LNGच्या या पुरवठ्यामुळे देशातील नैसर्गिक वायू पुरवठ्याला मिळणार बळ. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाच्या उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा यल्गार. 20 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर इथं पुन्हा आंदोलन करणार. झाड बॅग मॉल, आता लगेज खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशर माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000.
पुणे ग्रँड टूर प्रकल्पासाठी 900 कोटींची तरतूद. रस्ते विकासाबरोबरच जिल्ह्यातील 14 जैव पर्यटन स्थळांचा विकासही करण्यात येणार. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट असल्यानं रायगडमध्ये सर्व दुपारच्या शाळा सकाळी भरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पुणे महापालिकेच्या शाळांमधील स्कूल बसमध्ये आता 84 महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार. राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका यांची माहिती. जरांगेंकडून सरकारला 29 ऑगस्टचा अल्टिमेटम. या निर्धारित वेळेत मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास आयुष्यातील शेवटचं आमरण उपोषण सुरू करण्याचा कठोर इशारा जरांगेंनी दिला. टीसीएस प्रकरणी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. निदा खानसह तौफिक आणि दानिश शेखच्या जामीन अर्जावरही होणार सुनावणी. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. रिलायन्स बोर्डानं जिओ IPOला दिली मंजुरी. ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी या प्रकल्पाचे करतील नेतृत्व. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची माहिती. इथेनॉल 85 इंधनाची वितरण केंद्र वाढणार. 2027 अखेर देशभरात 5000 किरकोळ वितरण केंद्र स्थापन करण्यात येणार. पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. भारताचे तेलवाहू जहाज होर्मुझची सामुद्रधुनी पार करून गुजरातच्या दहेज बंदरात पोहोचलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमधील तारकेश्वर इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता जारी करणार.